किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी। तर चला बनवूया। त्यासाठी आपल्याला प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी चाकूनी चिरा मारून घ्यायची आहे वांग्याला। त्यामुळे छान वांगे आतपर्यंत भाजले जातात। अशा प्रकारे टोमॅटोला पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। आणि तेल लावून घ्यायचं, त्याच्यामुळे जे आपण वांगे भाजल्यानंतर छिलटे त्याचे म्हणजे लवकर निघतात तेल लावल्यामुळे आणि छान भाजले पण जातात। आता भाजून घेऊया आपण। आता मिरची पण आपण भाजून घेतली आहे। आता छान मिरची, लसूण, जिरं थोडंसं टाकून आणि आपण ठेचून घेऊया। छान याचा ठेचा तयार करून घेऊया। ठेचा तयार आहे आपलं। आता कढईमध्ये तेल तापत ठेवूया। तेल तापलेलं आहे, आपण आता ते ठेचा घालून घेऊया आणि 2 मिनिट परतून घेऊ। त्यानंतर आपण शेंगदाणे पण टाकणार आहे। आवडत असल्यास टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालते, आवडीनुसार। आम्हाला आवडतात शेंगदाणे, त्यामुळे मी थोडेसे त्याला कुटून खलबत्त्यामध्ये टाकत आहे। छान परतून घेऊ। त्यानंतर ओला कांदा म्हणजे पातीचा कांदा म्हणतात त्याला आमच्याकडे, तुमच्याकडे माहीत नाही काय बोलतात, तर ते पण आपण टाकणार आहे। टोमॅटो छान परतून घेऊ 2 मिनिट। तर हळद घातली आहे, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ घालून आपण छान परतून घेऊ। त्यानंतर आपण हे साल काढून स्मॅश करून घेतले आहे आणि कीड वगैरे आहे का वांग्यात ते पण बघून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे वांग्याचं मिश्रण घालूया आणि छान परतून घेऊ। आणि झाकून ठेवूया छान, दणदणीत वाफ काढूया आपण 10-15 मिनिट। तर बघू शकता छान आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे। तर आता आपण भाकरी करायला घेऊ। त्यासाठी मी पाणी गरम करायसाठी ठेवलं आहे, त्यात थोडं मीठ घातलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे ज्वारीचं पीठ घालायचं। मी ज्वारीची भाकरी करत आहे, पीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे पीठ। आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आता आपलं पीठ रेडी आहे। आता ते कोमट असतानाच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। कोमट असताना मळायचं आहे। पीठ थोडं गरमच आहे, त्यामुळे थोडे चटके लागून आले। थोडं आपण थंड होऊ देऊया पीठ, ग्लासने असं थंड करून घेऊया, हाताला चटके लागू नये म्हणून थंड करून घेऊ आपण त्याला। छान मळून घेऊ पीठ। तर नवीन शिकणाऱ्यांसाठी ही भाकरी आहे, कारण की मला पण ते थापून करता नाही येत। आपल्या आजी आई आधीच्या ज्या होत्या तर त्यांना थापून करायची सवय होती, पण मला नाही आहे, मला थापता नाही। त्यामुळे मी नवीन शिकणाऱ्यांसाठी भाकरी बनवत आहे असं समजून घ्या। रेडी आहे आणि मी ते लाटूनच करणार आहे त्याच्यामुळे थोडं नवीन शिकणाऱ्यांसाठीच आहे ही भाकरी।
नंतर आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे लाटण्यासाठी, म्हणजे चिपकणार नाही ती भाकरी पोळपाटाला. आपण लाटून घेऊ. तावा पण गरम करायला ठेवला आहे, छान तावा गरम होऊ द्यायचा. आता भाकरी आपली लाटून झालेली आहे, तावा पण गरम झालेला आहे. आपण ही भाकरी टाकूया आणि वरून पाणी असं लावायचं आहे, शिंपडून घ्यायचं. आणि त्या भाकरीच्या ज्या कडा आहे ना तिथे पण थोडंसं पाणी टाकायचं, जे कोरडं नाही राहायला पाहिजे. आणि भाकरी शिजली जाते आपली चांगली. आता आपण ते पाणी सुकल्यानंतर वरचं टाकलेलं भाकरी पलटून घेऊ. सुकेपर्यंत तशीच ठेवायची. अशा प्रकारे दुसरी बाजू पण पलटून घेऊन आपल्याला छान शेकून घ्यायची आहे भाकरी. तर आपली भाकरी रेडी आहे. याच प्रकारे दुसरी पण भाकरी आपण करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, मी पाणी घातलेलं आहे आणि मोठ्या आचेवरच भाजायची भाकरी, नाहीतर ती कच्ची राहण्याची शक्यता असते. थोडं कडेने पण पाणी घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली दुसरी पण भाकरी तयार आहे. बघू शकता तुम्ही, छान खरपूस भाजून तयार आहे. तर अशा प्रकारे आपण ज्वारीच्या भाकऱ्या पण बनवून घेतलेल्या आहे. तर रेडी आहे आपली ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि खूप टेस्टी लागते ही, खायला पण खूप मस्त लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा नवीन एपिसोडमध्ये.